थँक्यू. तर मग मिसळपाव घेतलेले, पोहे घेतलेले आणि घावणे घेतलेले. घावणे आपले नव्हते, पण मिसळपावचा रिव्ह्यू खूप चांगला आला आहे मला. अरे थँक्यू. बघितलं तर मग वरती विष्णू आणि जटायू आहे. तर मी पण येतो इकडनं देवीचं दर्शन घ्या. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुकूज ब्लॉग. आणि आज आहे दिवस 4था. तर मग 3 दिवस आपले कंटिन्यू झालेले आहेत फायनली. तर मग खूप चांगलं वाटतं असं काहीतरी अचिव्हमेंट कम्प्लीट झालं वाटतं. असं माझ्या चॅनलमध्ये 4 ब्लॉग कंटिन्यूस पहिल्यांदा अपलोड झाल्यात. तर छान वाटतं आहे खूप. असं कंटिन्यू करू आपण, मजा येते, रिस्पॉन्स पण चांगला आहे. आणि बस आता आजचा दिवस चालू करू. आज पण आहेत खूप सारे इंटरेस्टिंग गोष्टी करण्यासारख्या, ते तुम्हाला हळूहळू व्हिडिओमध्ये दाखवतो. तर स्टे ट्यून्ड. तर मग आपल्याकडे आलेले आहेत नाश्ता करायला आत्ते आणि श्रावणीचे फ्रेंड्स होते, ते आलेले. तर मग कसा वाटला नाश्ता आपला? थँक्यू. तर मग मिसळपाव घेतलेले, पोहे घेतलेले आणि घावणे घेतलेले. घावणे आपले नव्हते, पण मिसळपावचा रिव्ह्यू खूप चांगला आला आहे मला. अरे थँक्यू. थँक्यू. तर मग ओव्हरऑल सगळ्यांचा एक्सपिरियन्स चांगला आला. तर मग तुम्ही पण व्हिजिट करा आपल्या पाडाळी होमस्टेला. तर मग तुम्हाला पण चांगलाच एक्सपिरियन्स भेटेल इकडे. तर मग परत आता तुमचा पुढे कुठे? आता देवगड. ओके. तर श्रावणी कुठे गेली? अच्छा, आराध्याकडे गेली. ती श्रावणी गेली आराध्याकडे. तिचं खूप जीव आहे आराध्यावर. तर मग ती तिला भेटायला गेली. बाकी आता इकडचं आवरू आणि आपल्याला जायचं संध्याकाळी देवीच्या पाय पडायला. तर ओटी भरायची आहे, तर मग तिकडे जाऊ. बाकी बस आता आते पण उद्या चालले आहेत मुंबईला. ओटी भरून झाली ना तुमची? दर्शन पण झालं छान. तर मग आता याच 5-6 दिवसामध्ये आपल्या गाभाऱ्यामध्ये जायला भेटतं देवीच्या. तर मग तो एक्सपिरियन्स वेगळा असतो. तर मग तो तुम्हाला संध्याकाळी दाखवतो कसा असतो. तर ही बघा श्रावणी कोणाला घेऊन आली आहे? आराध्याला. हे आराध्या तुला जबरदस्ती घेते नाही? अजिबात नाही. हा माझ्याकडे स्वतःहून आली होती. ते दोघांचा आहे ना, आराध्या आतूचा वेगळा बॉन्ड आहे. तर मग तुला आवडते ना आतू? तुला आवडते ना? पण आता तिला मोबाईल हवाय की तू? नाही, मी हवाय की कोण पाहिजे तुला? मी पाहिजे की मोबाईल पाहिजे? कोण पाहिजे? मोबाईल हवा. मी पाहिजे बस. असं ये बोलल्यावर येणार ना. आतूला शोधून आलो. चल आतू चालली आहे आमची. कुठे चालली आहे आतू? आता देवगडला चालली आहे. देवगड, मग बॅक टू मुंबई. बाय बाय. नीट नीट जावा. हसते ती बघ. नीट जा बोला तुला. बोल नीट जा. बोल बाय बाय. बाय बाय. आता कथा आता बाय बाय. पापू देतात तुला. तिचा टाइमपास बघा काय चालू आहे. हा, कॅमेरा दिसल्यावर तुझं सगळं बंद होऊन जातं. सगळी नाटकं बंद होतात तुझी. आता सगळी चाव्या काढत होते बाहेर, आणि ते कॅमेरा चालू झाल्यावर बघा काय करते. हा आता बरोबर आहे तुझं. हे चांगलं आहे का आराध्या? काय बोलायचं या मुलीला? आता मस्त हे बसलेली आतमधलं हे काढत होते चाव्या सगळ्या, आणि आता कॅमेरा चालू झाल्यावर सगळं बंद करून टाकलं. बस शातीर लडकी आहे. तर मग संध्याकाळचे वाजलेले आहेत आता, किती वाजले? 6 वाजले झाल्यात. आणि आपले इकडे झाड आहेत, त्या दिवशी आपण आणलेले ते आता लावायचे, ते उद्या लावू आम्ही. तर मग उद्या झाडं लावायचा ब्लॉग येईल, आणि थोडं अजून वेगळं काहीतरी करू. तर मोस्टली ते उद्या झाडं लावू. आणि संध्याकाळचं आमचं रुटीन बघा काय असतं. आमच्या गाडीने आम्हाला गाडी फिरायची असते. ही पूर्ण असं गोल गोल राऊंड मारतं, आणि तो सोबत खाते पण असते. आणि हा बघ आमचा कबीर. ह्याला आता थोडं मला ट्रेन करावं लागणार आहे, पण ह्याच्या आधी वॅक्सिनेशन बाकी आहे. तर वॅक्सिनेशन करू द्यायचं, आणि नंतर मग त्याला थोडी ट्रेनिंग देणार आहे मी. सो ते त्याचा पण ब्लॉग येईल. बाकी आहे बघा, नाटक बघा किती करते खायला. आराध्या माम खा. आता कसं खाल्लं रे? गपचूप खाल्लं बघितलं. आता असंच करायला पाहिजे, कॅमेरा चालू करायचं आणि हिला खायला भरवायचं. चलो थोडा वेळ आता हिला फिरवू, आणि नंतर मग आता जायचं आपल्याला टुवर्ड्स देवीकडे दर्शन घ्यायला आणि जत्रा एक्सप्लोर करायला. सो स्टे ट्यून्ड. सो आपण निघालेलो आहोत टुवर्ड्स आपल्या देवीच्या दर्शनाला मुनगे येथे. तर मग आपली भगवती देवी आहे, आमची कुलदेवता, तिचा आज जत्रा आहे. तर मग ते आपण
अनुभवायला चाललेलो आहोत. तर तुम्हाला पण दाखवतो जत्रा कशी असते. आणि ॲक्च्युअलमध्ये मी पहिल्यांदा चाललो आहे जत्रेला. तर मग आराध्याची पण पहिली आहे आणि आराध्याच्या बाबाची पण पहिलीच आहे जत्रा आणि प्रणशाची पण पहिली आहे. आईची असेल दुसरी तिसरी नाही जास्तच असेल त्याची. तर मग पहिल्यांदा बघतो कशी असते जत्रा आपल्या देवीची. तर मग तुमच्यासोबतही तो अनुभव शेअर करतो आम्ही. सो लेट्स गो. निघालो आहोत आता आचरा टिट्यावरतीच आहोत आम्ही. तर मग इकडनं एक 10 किलोमीटर असेल भगवती मंदिर. तर मग आधी तिकडे जाऊ आणि तुम्हाला तिकडचा माहोल दाखवतो कसा असतो तो. काय ग चल आपण पोचलेलो आहोत आता मुलग्यामध्ये. समोर जत्रा चालू आहे. लाइटिंग बघू शकता तुम्ही. आणि गाडी थोडी वरतीच पार्क केली आहे आम्ही. तर मग इकडनं अरे या साईडनं उतरायचं ना तिकडनंही बॅग दे. चलो तर मग बघूया आता जत्रेमध्ये काय काय आहे. तर मग इकडनं स्टॉल चालू झाले आहेत. आईस्क्रीम शॉप परत कपडे इकडे खाण्याचं आहे. इकडे आता मला भूक लागली आहे. तर मग काहीतरी खाऊ. पहिले बघून ये पुढे किती गर्दी आहे आपली पाया पडण्यासाठी. आधी बघूया पाया पडायला किती गर्दी आहे मग खायला येऊया. ओके. आणि हा समोर दिसतोय तुम्हाला मेन एंट्रन्स. बॅनरबाजी पण झाली आहे जोरदार स्पॉन्सरची. माझा कुठे आहे बॅनर इकडे. अरे ओ पुढच्या वर्षी असेल पाडावे वंशेचा. तर मग इकडनं मेन एंट्री आहे. तर मग आतमध्ये जाऊन बघूया किती गर्दी आहे आधी. त्याच्यानंतर डिसाईड करू काय करायचं आहे. तर मग आपण एंट्री करत आहोत आता मंदिराकडे. तर मग डेकोरेशन खूप मस्त केलं आहे. आणि आता गणेशाने घेतलं आहे ओटी. आई कुठे राहिली. हां तर मग आई पण येते. ओटी भरायची आहे. तर मग आता लाईन बघू केवढी आहे पहिले. त्याच्यानंतर दाखवतो तुम्हाला कधीपर्यंत आपलं दर्शन होतं. बघितलं ना. तर मग वरती विष्णू आणि जटायू आहे. तर मग असं काहीतरी दिसतंय पण छान डेकोरेशन केलं यावर्षी. आणि लाईन बघू शकता किती आहे आतमध्ये. तर मग आता बघू कधीपर्यंत दर्शन होत आहे आपलं. लाईन आहे तशी. तर मग आईला आम्ही लाईनीमध्ये उभं केलं आणि आम्ही थोडं फिरायला आलो आहे. तर बघू आराध्याला काय काय खेळणी भेटते. काय अच्छा आराध्यासाठी ड्रेस बघतोय. छान आहे तर. मग एवढे सगळे शॉप्स आहेत. हे आराध्याला असं होत असेल की काय घेऊन काय नको. पण सध्या तरी तिला काही समजत नाही. तर मग तिच्यासाठी एक छानसा ड्रेस घेतला आहे आम्ही. आणि बाकी आता बघू तिला फोन घ्यायचा आहे. हा फॅन घेऊ. हा घे ना कोणताही छान वाटतं. छान आहे तो. लिचीचा घे नाही किवीचा घे किवीवाला. तर महाराजाला किवीचा पॅन घेतलेला आहे. काय ठीक आहे.
फोन नाही वेळ दिसतो ना यांच्याकडे. थँक्यू. चलो तर मग 2 वस्तू झाल्यात आराध्याचं घेऊन आता फटफट. इतकी एवढीच लवकर शॉपिंग हिने स्वतःची जरी केली असती तरी चांगलं झालं असतं. तर मग हे देवळाच्या बॅक साईडला आलो आहे आणि इकडनं अजून खाली उतरला तर अजून हे आहे दुकान आहेत. तर मग आपण चाललेलो आहोत खालचे दुकान एक्सप्लोर करायला. तर मग खालती बघूया अजून काय काय आहे. तर मग प्रणेशाला असं होतं की काय घेऊन ये आणि काय नको. हे नाही हिच्यासाठीच बघते ती. आराध्या तो बाहर आहे, लेना तो इसको ही है. हा आता खेळणी पण आहे, तिची खेळणी पण घेतो. तर मग बघू शकता इकडे अजून आहेत दुकानं. तर मला भूक लागली, काहीतरी खाऊया का आधी. तर लेट्स सी मिठ्यासाठी अजून काय काय भेटते आपल्याला. तर मग आता खाण्यासाठी काय नव्हतं तर मग आता शेवपुरी घेऊ इकडे आणि बघू. आता एक शेवपुरी दे ना. तर मग एक शेवपुरी बस झाली ना. एक शेवपुरी सध्या तरी बस झाली. बघू जर वाटलंच तर अजून काहीतरी खाऊ. आणि समोर आहे खेळायचा तो माहित नाही. आराध्याला काहीतरी वेगवेगळं वाटतं तर मग शांत बसते आधी खूप. आणि शांत बघवत नाही म्हणजे शांत नसते ती कधी. तर मग शांत झाली तर मग असं वाटतं की शांत का. तर मग आली आहे आपली शेवपुरी. तर मग शेवपुरी खाऊ आणि पुढचे कामाला लागू. कशी आहे बघ तू खा ना आधी. ते बघ टाकला बघ ना. तर मग इकडे अजून काय काय वेगवेगळे आहेत शॉप्स. आणि हे बघा सेंटर ऑफ अट्रॅक्शन. पण हे तर मला पण याच्यामध्ये काय आराध्य एन्जॉय करणार नाही असं वाटतंय मला. बसूया नाही ना. सॉरी का हा का ही पण तशीच आहे. बाई कैसे आहे राऊंड. राऊंड कैसे आहे. 50 रुपये. 50 रुपये ती घेऊया का. लाईट नाही दादा. कशी आहे राऊंड. बसूया. चलो दे इकडे ठेव. आराध्याची पहिली राईड. ए आराध्या चलो. आराध्या राऊंड मारायला चालली आहे आता. अरे बापरे. नाही पकडेल ती काय नाही. चलो चल मी पण येतो सोबत. चल चल मी पण येतोय. चल ये आराध्या चल. ये इकडे ये आराध्या ये इकडे. ए आई बघ ये चढवा. ये ऐसा रे ये इकडे. टकलू. तर मग सर्वांचं ड्रीम असतं एकदा ह्याच्यावरती जायचं. इवन माझा पण इच्छा होते जायची पण आता जाऊ शकत नाही. आणि आराध्या आमची खूप छोटी आहे इकडे जायला. तर मग ही गेली तर ती काय एन्जॉय करू शकणार नाही. 1-2 वर्षामध्ये एन्जॉय करेल. तोपर्यंत आपल्याला वाट बघावं लागेल. पण नक्की तिला ह्याच्यामध्ये पाठवणार मी. तर मग मी खूप मजा करायचो.
भांडुपला आमची जत्रा असायची ना कोकण महोत्सव, तर मग तिकडे खूप मजा करायचो. म्हणजे याच्यामध्ये तर नेहमी जायचो मी. पण आता आराध्या छोटी आहे तर मग तिला पाठवू शकणार नाही याच्यामध्ये. मी जाऊ का? मला नाही घेणार पण याच्यामध्ये. सो आता जाऊया आपण. आई लाईनीमध्ये उभी आहे तर मग लाईनमध्ये उभं राहूया आणि दर्शन घेऊन आपण निघूया. मग फायनली आपला नंबर आलेला आहे आणि आई लाईनीमध्ये होती. आम्ही टाइमपास करत बसलेलो इकडे. तर मग आता पुढे जाऊन आपलं दर्शन होईल. गाभाऱ्याचा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आतमध्ये व्हिडिओ मे बी कदाचित नसेल शूट करायला, तर मग इकडनं देवीचं दर्शन घ्या नागपूरचं. आतमध्ये जाऊन बघू आपल्याला शूट करायला भेटतंय की नाही. बाकी आता सेकंड नंबर आमचा आहे तर मग आतमध्ये जाऊ आता गाणं घालायला. तर आपलं फायनली दर्शन झालेलं आहे. आम्ही आलेलो 8:30 पावणे 9 वाजता आणि आता वाजले 10:30 ऑलमोस्ट. तर मग 2 तास लागलेच आम्हाला सगळं फिरायला आणि दर्शन घ्यायला. तरी माझं काकामध्ये भेटला म्हणून आमचं लवकर दर्शन झालं, नाही तर मग 12-12:30 वाजले असते. पण आता देवीच्या मनात होतं लवकर दर्शन, तर लवकर दर्शन मिळालं आम्हाला. तर मग आता निघूया इकडनं. घरी जाऊन जेवायचं पण आहे आणि आपले चपला इकडे ठेवलेलं आहे आपण. तर मग चपला घेऊ आणि निघू. तर मग अशा प्रकारे आपला आजचा दिवस समाप्त होत आहे. आणि येताच आपल्याला आपल्या होमस्टेमध्ये अजून थोडे कस्टमर्स पण आले. तर मग थोडी धावपळ झाली, त्यामुळे मग आता वाजले 11:30. तर मग आता ब्लॉग एंड करतोय मी. तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग, तर मग प्लीज कमेंट करून सांगा. आणि जर खरंच आवडला असेल तर सबस्क्राईब करा आपलं चॅनल आणि शेअर पण करा. बाकी भेटूया अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. आता तर कंटिन्यू तुम्हाला मी दिसणार आहे. तर मग तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, सायोनारा, स्लीप टाईम.